मायबाप रसिक प्रेक्षक हो, जय शिवराय। मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिकजनांचा स्नेहपूर्वक स्वागत करतोय। मायबाप रसिक हो, आज असा श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा। या नारळी पौर्णिमेचं औचित्य साधून आज मी वरळीच्या कोळीवाड्यात वरळीच्या कोळीवाड्यात नारळ पौर्णिमेचा उत्सव कसं साजरा होता तो आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आज कोळीवाड्यात गर्दी झालेली असा। कोळीवाड्यात थोड्या वेळान मिरवणूक निघताली नारळाची। कोळीवाड्याचो आजचो नारळी पौर्णिमेचो उत्सव कशा पद्धतीने साजरा होता तो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। ह्यो व्हिडिओ तुमका नक्की आवडतो। व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा। चला तर जाऊया वरळी गावाच्या आजच्या श्रावणी पौर्णिमेच्या नारळी पौर्णिमेत। वरळी कोळीवाड्याचा ग्रामदेवत असलेल्या वेताळदेव, अग्निवेताळदेवी, साकबादेवी, हरबादेवी अशा या देवतांचा ग्रामदेवतांचं दर्शन घेऊन आज आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार असू। कोळीवाड्याच्या सुरुवातीपासूनच गर्दी दिसता। आज नारळी पौर्णिमेच्या निमित्त नारळ फोडण्याचे स्पर्धा चालू असतात। नारळ फोडण्याची स्पर्धा म्हणजे काय आणि ते कसे करतात ते आज आपण या आपल्या व्हिडिओत बघणार असो। ह्यो उत्सव दिवसभर चालू असता नारळ फोडूचो आणि ज्याच्या नारळात जास्त नारळ फुटले जातील ते त्याला दिले जातात। बघा हे गर्दी दिसता। आज सुरुवातीकच आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कशा पद्धतीने ही स्पर्धा आयोजित केली जाते आणि खेळली जाते। नारळावर नारळ मारल्यानंतर ज्याचं नारळ फुटता तो नारळ बाद झालो आणि जो मारथालो त्याचं विजय झालो असं होतं। बघा केवढे बाळ गोपाळ हे बघा। आता एकदा मारला एका फटक्यातच फुटलो। बघा आता बघा दादा मारतात। अशा पद्धतीने स्पर्धा होता या ह्यो खेळ असो मस्त या नारळी पौर्णिमेच्या निमित्तान खेळलो जातं। हे सगळे बाळ गोपाळ मस्तपैकी मजा लुटतात या खेळाची। याने किती नारळ पडले सध्या? 12,000 स्पॉन्सर दिला नारळवाल्यांना। होय काय? सगळे तो खेळ बघूसाठी इलेले असत आणि मस्तपैकी असो ह्यो खेळ आज आपण नारळी पौर्णिमेच्या दिवसान या वरळी गावचो बघतो। राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आता थोड्या वेळापूर्वीच या वरळी गावात इलेले असत। पोलीस बांधव नेहमीच हिंदू सणांच्या वेळी सुरक्षिततेसाठी सदैव उभे असतात, त्याप्रमाणे याही ठिकाणी मोठो वरळी गावचो खेकडो या व्हिडिओत तुम्ही बघतास। या आमच्या ताई मस्तपैकी नाचतात। बघा तेवढं तरी मोठो खेकडो घेतल्याने पुरली आली।
राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचं वरळी गावात पदार्पण झालेलं असा. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यामंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं या कोळीवाड्यात आगमन झालेलं आणि ते सुद्धा किल्ल्याच्या दिशेने चालले. त्यामुळे मी सुद्धा आता किल्ल्यावर जाऊन ह्या नारळी पौर्णिमेचा उत्सव कशा पद्धतीने साजरा होतो तुमका दाखवतोय. किल्ल्याच्या प्रवेशद्वारासूनच आता मी वर जातो. असा वरळीचा किल्ला. सचिन भाऊ अहिर आमचे चालले आहेत. आज त्यांची सुद्धा भेट झाली त्या निमित्ताने. आमचे बाळगोपाळ अगदी सजलेले असत या सुंदर अशा उत्सवाच्या निमित्तानं. आमच्या माता भगिनी सुद्धा या उत्सवात रममान झालेल्या असत. छोटा हा बब्बू मस्त रचलाय. छान छान. अगदी उत्सवाचं वातावरण असं या बत्तेरीवरती. सगळे आमचे कोळी बांधव माता भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेले असतात आणि हो नयनरम्य असा हो उत्सव या ठिकाणी आता साजरा होणार असा. आमचे सगळे कोळी बांधव या ठिकाणी उपस्थित असतात.
आणि हे सगळं साजरं पद्मेश ऑन कर ना त्यांचा कायदा बघा. हे किती जण इलेले आहेत दिसते बाईट घेऊसाठी. असू दे, आपण त्याच्यातून पण जागा काढून जाऊया बघूया. मी कोळीवाडा देतो तेव्हा मला नेहमी आनंद होत असतो आणि तोच आनंद घेऊन मी त्या झालेलो. लुक दिला तर लुकची चर्चा आहे. कोळीवाड्यामध्ये पाहिल्यानंतर काय वाटलं तुम्हाला? जास्ती लोकांना काही काही लोकांना महत्व द्यायचं नसतं, तसं आम्ही त्यांना महत्व देत नाही. पण महत्वाची गोष्ट ही एकच आहे की आपण पाहतो काल जे राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला एक्सपोज केले, त्यामुळे ही मंडळी कशी आपल्या सरकारमध्ये बसलेली आहे, डोक्यात बसलेली, त्यांना देशभरात कळलेले, जगभरात कळले. अनेक बोगस मतदार असतील, झिरो ॲड्रेसचे मतदार असतील, अनेक असे फेकनात कुठे कुठे मिळतील तुम्हाला ते ज्या प्रकारे भाजप ट्रोल करतोय की उद्धव ठाकरे आणि तुम्ही मागच्या रांगेत बसलेले होतो, त्यामुळे एक वेगळ्या प्रकारे काही त्यांच्यात असे असतात की कुठे गेलं तरी धक्काबुक्की करून पुढे बसायचं. काल पारंपरिक असं घरगुती वातावरण होतं आपल्याला माहीत असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थिएटरमध्ये तुम्ही पहिल्या रांगेत बसता की शेवटच्या रांगेत बसता, स्क्रीनच्या समोर जवळ किती बसायचं आणि घरगुती वातावरण असताना किती कुठच्या रांगेत बसायचं हा आमचा निर्णय. पण तरी देखील पुन्हा एकदा सांगतो, त्यांना झोंबलंय काय, आम्ही कुठे बसलोय ते नाही, त्यांना झोंबलं हेच आहे की त्यांचं जे निवडणूक आयोग त्यांच्या ऑफिसमधून चालतं, त्याला काय राहुल गांधीने एक्सपोज केलं. आदित्यजी, आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे, तुम्ही वरळीमध्ये आले आहात आणि आता कोळीवाड्याचे प्रलंबित सुद्धा आहे. एक आम्ही इथे जेटीसाठी फंड मागितलेला आहे, तो अजून आला नाही. परवाकडेच ह्याच कोळी बांधवांसाठी आणि ससून डॉक्टरांच्या कोळी बांधवांसाठी मी सोनोवाल साहेबांना भेटलो. त्यांना हैराण केलं जातं आहे, MFDC कडून हैराण केलं जातं आहे, महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ही सगळी संकटं दूर व्हावी हीच महत्त्वाची इच्छा आहे. हो, पण आता ती घरगुती बैठक होतं त्या, आता त्याच्यात काय झालं मी सांगू नाही शकत, कारण एकतर त्यांच्या काल आपण पाहिलं असेल राज ठाकरे सोबत आता आहे ते दिल्ली गटात चोर गट, पक्ष सोडला, पक्षाचं मध्ये ते कोण ठाकरे पण एक घेतले, त्याला फॅसिनेशन आमच्याबद्दलच आहे. उद्या तुम्ही आश्चर्य मानू नका जर आमचा मास्क घालून पण फिरायला लागले. स्वतःचं काही कर्तव्य नाही. आतापर्यंत सगळं जे काही मिळाले ते उद्धवसाहेबांनी दिलं. तिकीट असेल, राजकीय ओळख असेल, सामाजिक ओळख असेल. नंतर आमचे दुभे कबड्डीपटू आज या ठिकाणी आदित्य साहेबांच्या बरोबरच इथे आले होते आणि आता ते आण्याची आमची त्याची भेट झाली. त्यामुळे नमस्कार दुबे सर. एक कार्यकर्ते आहेत आमच्या शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आणि त्याचप्रमाणे एक उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून त्यांची ओळख आहे आमच्या सगळ्या मुंबईमध्ये. बिल्कुल एकदम मांडवली रॅपिडो होती क्योंकि गर्दी कमी करा, गर्दी कमी करा. या बत्तेरीवरती अगदी सर्व उत्सवाचं वातावरण निर्माण झालेलं असं आणि सगळे तमाम आमचे जे रसिकजन आहेत, हिंदूजन आहेत, ते या कोळीवाड्यातले माता भगिनी आहेत, तसेच सगळे बांधव आहेत, ते या सुंदर अशा कार्यक्रमासाठी या ठिकाणी अगदी उपस्थित झालेले असेल.
सो हे सुंदर कार्यक्रम आज बघताना अगदी डोळ्याचा पारणा भेटला. एवढ्या गर्दीत सुद्धा आरमारी मराठा म्हणून ओळख माझी दाखवल्याने या दादानी. दादा काय नाव तुमचं? माझं नाव मंदार गुरव. मंदार गुरव. खायचे तुम्ही? मी लांजातले आहेत. लांजाचे बांधव आहेत आमच्या आणि त्यांची ही बेबी त्यांनी आरमारी मराठाकडून हाक मारलेली. अरे वा छान. कसे असतात बाबा व्हिडिओ बघतेस तू? कसे वाटतात व्हिडिओ माझे? मस्त. कोकणातले व्हिडिओ ना? अशा पद्धतीने आपले हे सबस्क्रायबर किंवा आपले व्ह्युअर्स या उत्साहामध्ये आपल्याला भेटतात. या तमाम गर्दीमध्ये सुद्धा बरेचसे आपले आरमारी मराठा ह्या चॅनल बघणारे नक्कीच असतले. गळ्यांना साखळी सोन्याची असं एक सुंदर गाणं आणि त्या साखळीत अगदी पापलेट आहे. हो या पापलेट आहे ना दादांच्या गळ्यात? पापलेट आहे सुंदरपैकी. कोळी बांधवांच्या पारंपरिक वेशभूषेत असलेले आमच्या ताई आणि दादा अगदी सुंदर अशी वेशभूषा त्यांची. त्यांच्याकडून थोडंसं आपण या उत्सवाबद्दल जाणून घ्या. दादा कशा पद्धतीने साजरा होता या ठिकाणी? दरवर्षी होता काय? हा दरवर्षी होतो. आमचे सगळे कोळी बांधव मच्छीमार सगळे ते आजपर्यंत आता आम्ही समुद्राला प्रार्थना करतो की आमचा जो धंद्याचा आहे मासेमारीचा धंदा असा धंदा असा तो बरोबर आम्ही व्यवस्थित आम्ही जाऊन दे आणि व्यवस्थित येऊन दे असं या देवाला अर्पण नारळ वाहतो की आमच्या मच्छीमार सुखाने घरी येऊन दे असं. म्हणजे ह्यो जो दर्याराजा हा तो आपला देव हा मासेमारी करणाऱ्यांचो. आणि ह्या दर्याराजाक नारळासारख्या श्रीफळ जर शुभफळ मानला जाता तर अर्पण करून नवीन मासेमारीच्या मोसमात तुम्ही सुरुवात करणार. म्हणजे उद्यापासून तुम्ही समुद्रात जाऊन मासेमारी करणार. मासेमारी आणि बोटी उतरवणार. पावसाळा सुरू झाल्यानंतर कसं काय होतं की आमच्या बोटी वरती काढल्या जातात. ही प्रजनन काळाची वेळ असते. बरोबर. आणि त्यामुळे काय मासेमारी त्या दरम्यानमध्ये बंद करून ठेवतो आम्ही. बरोबर. आणि दर्या पण असं खवळलेला असतो. मग त्याला शांत करण्यासाठी हा आम्ही नारळ त्याला अर्पण करतो. अच्छा. त्याची पूजा करतो. बाबा तू दरवर्षी आम्हाला साथ देतो. तूच आमचं जसं तुमच्या मालवणात शेती वगैरे व्यवसाय तो एक आहे. मच्छी व्यवसाय पण आहे. पण म्हणजे त्याच्यातून तुमचं उत्पन्न होतं तसं हे आम्हाला उत्पन्न हे आमच्या प्रकारे आमचा दर्याराजा. त्याच्यामुळे ह्याला शांत करतो की बाबा आमचे बांधव जे होड्यावर जातात मच्छी पकडायला जातात. आता हे याच्या छोट्या छोट्या होड्या आहेत. मोठ्या होड्या असतात त्या भरपूर दिवस पण जातात. 5-6 दिवस वगैरे असं जसं मिळेल तसं खोल समुद्रात जातात. मग त्यांची येईपर्यंत शाश्वती नसते. त्याच्यामुळे त्या आल्यानंतर त्याला आम्हाला तर सुखरूप ठेवा आणि आम्हाला खूप म्हणजे त्याचं मच्छी म्हणजे आमचा व्यवसाय चांगला चालू दे. उत्पन्न येऊ दे यासाठी आम्ही त्याची शांतता सोडतो. म्हणजे नारळासारखं शुभफळ ठेवून तुम्ही दर्याराजाची आराधना करता, प्रार्थना करता आणि आपल्या नवीन मोसमाच्या म्हणजे मासेमारीच्या हंगामाला तुम्ही सुरुवात करा. धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल. आणि छान तुम्ही उभयता अगदी सुंदर आमच्या कोळी बांधवांच्या वेशभूषेत बघून तुमचा खरोखरच कौतुक वाटला. प्रश्नच नाही आहे. आपल्याला अभिमानच आहे तो आपल्या वेशभूषेचा. चला प्रसाद वाटप चालू असा आणि बघा अशा पद्धतीने ठेवला जाता आणि जे भाविकांना प्रसाद अशा पद्धतीने वाटलं जातं. असं हे सुंदर वरळी कोळेवाड्याचा उत्सव आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघतो. श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असंही म्हणतात. समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण केला. नारळ हे शुभसूचक आहे. नदीपेक्षा संगम व संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. सागर सर्व तीर्थांनी उपयुक्त असल्याने सागराची पूजा म्हणजेच देवाची पूजा असं येथील कोळी बांधव मानतात. कुठे चाललात? हाय हाय. आपला फोटो काय पर्यंत नाही.
हळूहळू काळोख पडाक लागलेलो असा. दोन पडले. पहिल्यांदा आलात का? पहिल्यांदा मी वरळी कोळीवाड्यामध्ये. एवढा सुंदर, अरे जबरदस्त, एकदम एकदम भारी. म्हणजे कोकणात पौर्णिमेचा उत्सव तुम्हाला काय बघावं असं वाटलं आणि कसं वाटलं? ऍक्च्युली ह्या वाड्याबद्दल माका नेहमीच आपुलकी आणि स्नेहबंध असत आणि आज या ठिकाणी हो उत्सव बघताना माका लय आनंद आलो बाबा. धन्यवाद तुमच्या सगळ्या मित्रमंडळाचे. पण आम्हाला व्हिडिओमध्ये घेतल्याबद्दल तुमचे पण आभार. नाही छान छान बरं वाटलं. यावं असे आमची इच्छा आहे. सगळ्यांनी आमच्या कोळीवाड्याला थोडंफार महत्त्व देत आहे याबद्दल आम्हाला खूप चांगलं वाटतंय. हो ना, तुमच्यासारखे आणखी यावेत आणि आमच्या कोळीवाड्याला थोडंसं प्रोत्साहन द्यावं अशी नक्कीच नक्कीच मित्रा, नक्कीच. कोळीवाडा आमच्यासाठी सगळ्यांसाठी आदर्शच आहे आणि आकर्षक पण आहे. चला धन्यवाद बाबा. देवगडमधले मुनग्यातले आमचे रासम साहेब CBI मधून रिटायर झाले, पण त्याच्यानंतर तो छंद जोपासतात वर्ल्ड ऑफ कोकण या यूट्यूबच्या सहाय्याने. आणि आज त्यांची माझी भेट झाली, बरा वाटला बघून. सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांच्यानी हे आपलं छंद जोपासण्याचाच केलेला ना, आता बघून माका लय बरा वाटला. खरोखर असे माणसं भेटले ना, काही प्रकारचा आदर्श मिळता आणि त्यांच्याकडून काहीतरी शिकाक मिळतं. धन्यवाद रासम साहेब भेट झाल्याबद्दल तुमची. छान छान. दर्या राजा अर्पण करूचो नारळ आता या कोळीवाड्याचं इलेलो असा. आपल्या पार्टीला तळेगाला सर्व आपल्याला दर्शन मा प्रेमा कामना प्रेमा कामना पूर्ती जय देव जय देव. रत्नाकाची तुझो विकुंभा चंदनाची उभी कुंकुम केशरा हिरे जळी मुकुट शोभा शोभा तुमची पुरे चरणी जय देव जय देव. दर्शन मा प्रेमा कामना प्रेमा जय देव जय देव. नंदोदर पीतांबर पटिवर वंदना तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया. नंदाचा जय माऊलीचा जय. देवी माते की जय. देवी माते की जय. देवी माते की जय. देव महाराज की जय. देव महाराज की जय. तेव्हा आज भिराकापर पाटील जमातीने मानाचा नारळ आणलेला आहे. धंद्याला बरकत आली पाहिजे, समुद्र शांत झाला पाहिजे, असाच पाठीशी उभा राहायला पाहिजे. बोल सदानंदाचा हर 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 हर.
पौर्णिमेचं औचित्य साधून या दर्या राजाक आमच्या देवाक ह्यो नारळ अर्पण होता। अशी ही सुंदर नारळी पौर्णिमा आज आपण वरळी कोळीवाड्याची बघतो। ह्यो आमचो खरो कोळ्यांचो सण आणि ह्यो खरो आमचो उत्सव। पाटील समाजाचो ह्यो नारळ या सागराक आज अर्पण झालेलो असा। हिरा कपर पाटील जमातीचा आज हा ट्रस्टचा आमचा मानाचा पालखी सोहळा असतो। तुम्हाला माहिती आहे की आद्य कोळी रहिवासी आहेत मुंबईचे, जवळजवळ 13-14 शतकापासून आम्ही इथे राहतो। तेव्हापासून आमचा पूर्व परंपरा चाललेली मानाची पालखी आहे, जेणेकरून आज आम्ही सागराला नारळ अर्पण करणार आणि उद्यापासून आमचा जो रोजीरोटीचा धंदा आहे मासेमारी तो आम्ही चालू करणार आणि दर्यादेवाला आम्ही विनंती करणार की आजपासून तू शांत हो आणि आम्हाला धंद्याला बरकत दे। असा आमचा सोहळा असतो। धन्यवाद। जय हिंद, जय मल्हार। मायबाप रसिको, ह्यो आनंदाचो नारळी पौर्णिमेचो उत्सव आज आपण वरळी गावातलो बघितलो। ह्यो उत्सव तुमका नक्कीच आवडतलो। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच युवा नेते आदित्यजी ठाकरे यांनी सुद्धा या भागात भेट दिलेली असा आणि ते सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये तुमका बघूक मिळालेले असत। ह्यो व्हिडिओ तुमका नक्की आवडतलो। व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा। मायबाप रसिको, धन्यवाद। जय हिंद।